नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पहिली माळ पहिल्या दिवशी स्वाभिमानी तपस्विनी व्रतस्थ अशा शैलपुत्री देवीचे स्मरण करतो, त्यांची पूजा करतो. तर त्यांची कहाणी काय आहे तर ते मी आज सांगणार आहे. तर पहा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन करावे. त्यानंतर या दिवशी अनेक योगी साधू आजच्या दिवशी मूलाधार चक्रात मन केंद्रित करून योग साधनेचा प्रारंभ करतात. तर पहिल्या माळेच्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस. तर या दिवसापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीत आपण देवीच्या 9 रूपांचे महात्म्य जाणून घेणार आहोत. ही 9 रूपे कोणती आहेत तर त्यामध्ये प्रथम शैलपुत्रीच, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमचं स्कंदमातेति, षष्ठं कांत्यायनीति, सप्तमं कालरात्री महागौरित्री, षष्ठमं नवं सिद्धदात्रीचं नवदुर्गा प्रकीर्तिता. तर देवीची ही 9 रूपे 9 नावे आहेत. तर देवीच्या 9 रूपांची नावे वरील श्लोकात मी आता तुम्हाला सांगितली आहेत. तर त्यामध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कांत्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धदात्री अशी ती नावे आहेत. देवीने जो पराक्रम गाजवला त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले. तर यामागील काय कथा आहे तर पाहूया. तर शैलपुत्रीची कथा. आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखली जाते. हिमालय कन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ शोभून दिसत आहे. दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे. शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्ष यांच्या कन्येच्या रूपात झाला होता. तेव्हा तिचे नाव सती होते. त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला. एकदा प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ केला. सर्व देवी देवतांना यज्ञात आमंत्रित केले, मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळली तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकराजवळ व्यक्त केला. भगवान शंकर म्हणाले, सती, तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे, परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही. याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे, अन्यथा त्यांनी असे केले नसते. कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले. आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाई गडबडीत राहून गेले असेल असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला जाण्याचा आग्रह केला. तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही. त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली, परंतु आपण येणार नाही असे कळवले. सती आनंदाने यज्ञ समारंभात सहभागी झाली. संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती. प्रजाजन प्रसन्न दिसत होते. अनेक पाहुणे आले होते. सगळे वातावरण आनंदी झाले होते. तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला. कधी एकदा जाऊन आपल्या पिताला, मातेला, बहिणींना भेटते असे तिला झाले होते. ती राजवाड्यात पोहोचली, परंतु तिला पाहून कुटुंब सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही. उलट पक्षी तिला दुर्लक्षित केले. त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते. सतीला गहिवरून आले. भगवान शंकराचे बोल आठवले. आमंत्रणाशिवाय आणि आपण तिथे उगीचच येथे आलो असे तिला जाणवू लागले. तिच्या मनात एकच वेळी दुःख, कारुण्य, क्रोध, संताप उफाळून येत होता. हा अपराधी भाव घेऊन शंकरासमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वतःला संपवून टाकले. सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजापती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला. सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावरूपाला आली. पार्वती, हेमवती ही देखील तिचीच नावे. गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली. तिने अनेक देवदूतांचे गर्वहरण केले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन केले जाते. त्यामुळे सर्व काही आपल्या जीवनात व्यवस्थित होते. देवीची आपल्यावर कृपा राहते. तर ही अशी देवी शैलपुत्रीची कहाणी होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय माता दी.